संगीता आपल्या कमरेवर औषध लावत होती तेव्हाच तिची सासू आशाजी रागाने तिच्या खोलीत शिरली आणि ओरडत म्हणाली, तू इथे खोलीत काय करत आहेस? इकडे स्वयंपाकघरात भांड्याचा ढीग पडला आहे. संगीता वेदनेने कळवलं म्हणाली, आई, माझ्या कमरेत खूप दुखत आहे. मी थोड्या वेळाने भांडी धुवून टाकते. हे ऐकताच आशाजींनी तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि रागाने म्हणाली, तुला कमरेत वेदना आहे म्हणून काय मी तुला डोक्यावर उचलून फिरवायला लागेल का? हे तुझं माहेर नाही की तुझे नखरे सहन करायला मी बसली आहे. गपचूप स्वयंपाकघरात जाऊन भांडी धुवून टाक आणि त्यानंतर माझ्या खोलीत येऊन माझे पाय दाब. म्हाताऱ्या सासूची थोडी सेवा करावी असं वाटत नाही का तुला? आणि माझ्या शब्दांना विरोध करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? संगीता त्या थप्पडने सुन्न झाली. तिला वाटलं होतं की जर ती आपल्या सासूला आपली अडचण सांगेल तर कदाचित तिला थोडा आराम करण्यास सांगितले जाईल. पण इथे तर तिला लहानशा गोष्टीवरून एवढं ओरडून घेतलं गेलं. त्याच वेळी आशाजींची एक सखी त्यांच्या घरी आली आणि म्हणाली, अगं आशा, बाजारात एक नवीन साड्यांचं दुकान उघडलं आहे आणि तिथे खूप भारी सेल लागला आहे. मी तर जाणार आहे, तू पण चल ना. तुला ही साडी घ्यायची असेल तर सोबत ये. हे ऐकताच आशाजी खुश झाली आणि आपल्या सुनेला रोखून पाहत म्हणाली, मी परत येईपर्यंत सगळी कामं संपलेली पाहिजेत. समजलं का? झोपायचं नाही हं महाराणीजी. इतकं बोलून ती आपली पिशवी आणि पैसे घेऊन आपल्या सखीबरोबर निघून गेली. सासू घराबाहेर पडताच संगीता खोलून जाऊन पलंगावर पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्याच वेळाने जेव्हा तिच्या कमरेच्या वेदना थोड्या कमी झाल्या तेव्हा ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन कामं उरकू लागली. ती मनात विचार करत होती, माझ्या लग्नाच्या आधी ही सासू किती गोड गोड बोलायची, पण आता माझ्याशी इतकं वाईट वागते की मी काही मशीन नाही जो वेदनेही सतत काम करत राहील. संगीता हे मुद्दाम मनात म्हणत होती आणि तिला आता ही गोष्ट बोलायचीच होती. संध्याकाळी जेव्हा विनोद घरी आला तेव्हा संगीता त्याच्याशी सर्व काही बोलली आणि म्हणाली, विनोद आईंना जर काही सांगायचं होतं तर त्या तोंडाने सांगू शकत होत्या. माझ्यावर हात उचलण्याची काय गरज होती? मी काय खेळणं आहे का की मी फक्त चावी भरली की दिवसभर चालत राहीन? या घरात मला थोडा आराम करण्याचाही हक्क नाही का? संगीता बोलत होती पण ऐवजी विनोद तिच्यावरच चिडला आणि म्हणाला, तुला सासरी येऊन नीट 4 दिवसही झाले नाहीत आणि तू मला माझ्या आईविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेस. मी त्या मुलांपैकी नाही जो बायकोच्या सांगण्यावरनं आईला बोल लावतात. तुला या घरात राहायचं असेल तर माझ्या आईला खुश ठेवावंच लागेल, नाहीतर मीही तुला काही आनंद देऊ शकणार नाही. इतकं बोलून त्याने जोरात दरवाजा आपटला आणि रागाने खोलीतून बाहेर निघून गेला. विनोदच्या या बोलण्याने संगीता खूप दुखावली. तिचं या घरात कोणीच नव्हतं, ना सासू ना नवरा. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. दुसऱ्या दिवशी संगीता स्वयंपाक करत होती तेव्हा आसाजी म्हणाला, सुनबाई, स्वयंपाक झाल्यावर माझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन ये. असं सांगून त्या आपल्या खोलीत गेल्या आणि बेडवर पडून त्यांनी आपल्या मुलीला फोन लावला. बेटा, तुला सासरच्या लोकांसोबत फार दिवस राहायची गरज नाही. फक्त तुझ्या गोड वागण्याने ते मऊ पडू दे. मग तुझ्या सासऱ्यांची संपत्ती तुझ्या नावावर करून घे. त्यानंतर सासू सासऱ्यांना हटवण्याच्या फॉर्म्युलाज मी तुला सांगते. मग बघ तुझं आयुष्य किती मजेत जाईल. कोणतीही अडचण नाही, कोणाचाही ओरडा नाही. मुलीने हसून विचारलं, आई, आणि इकडे वहिनीचं काय? आशाजी हसत म्हणाल्या, अगं, इकडे तर मी माझं संपूर्ण सेटअप लावलंय. माझ्या सुनेला मी पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. जर ती किंचितही चूक करत असेल तर तिला मी 2 चापटा देऊन सरळ करून टाकते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझा मुलगा फक्त माझंच ऐकतो. तिचं काहीही म्हणणं असो तो कधीही तिच्या बाजूने राहत नाही. त्यामुळे मला माझ्या मनासारखं सगळं करता येतं. तेव्हाच संगीता तिथे उभी होती. ती ती हातात लिंबू पाणी घेऊन आली होती. पण तिने आपल्या सासूचे संपूर्ण बोलणे ऐकले होते. रागाने तिने आवाज चढवत विचारलं, आई, तुम्हाला एवढे सगळे फॉर्म्युले माहीत आहेत
तर मग फक्त ताईच्या सासऱ्यांनाच नाही तर मला तुमच्या तावडीतून सुटण्याचा फॉर्म्युला पण सांगा ना. हे ऐकतात आशाजी संतापाने लालबुंद होत ओरडल्या. तुझी हिंमत कशी झाली अशी माझ्यासोबत अशा या भाषेत बोलायची? माझ्याच घरात उभी राहून तू मलाच हटवायच्या गोष्टी करतेस. संगीता आता शांत बसणारी नव्हती. तीही रागाने बोलली, का नाही बोलू आई? जर तुमची मुलगी आपल्या सासरच्या लोकांपासून सुटण्याचा विचार करू शकते तर मी का नाही? शिवाय तुमच्या मुलीचे सासू सासरे तर खूप चांगले आहेत, तरीही ती त्यांना अपमानित करीत असते. पण इथे तर माझं आयुष्य नकोसं केलंय. मग मीही सुटण्याचा विचार का करू नये? होय, माझा नवरा माझ्या बाजूने नाही, पण आता मी स्वतःच माझ्या बाजूने उभी राहीन. हे बोलून संगीता रागाने तिथून निघून गेली. आशाजी गोंधळून गेल्या. संगीता असं का म्हणाली? मी स्वतःच कसं काय करण तिच्या बाजूने उभी राहू शकते? कारण विनोद तर कधीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नव्हता. मग तिने असं बोलून का दाखवलं बरं? मला काय त्याचं? मी काय तिच्यापासून घाबरणार नाही. संध्याकाळी विनोद ऑफिसमधून घरी आला की त्याच्याकडे तक्रार करीन. माझे नकली मगरमच्छ आशू बघून तो एका क्षणात मावळ होईल आणि त्यानंतर तो आपल्या बायकोची नीट खबर घेईल. असं मनात ठरवून आशाजी आता स्वतःला तयार करू लागल्या. त्या मनाशी विचार करू लागल्या की विनोदला सुनेविरोधात कसं भडकवायचं. तिला त्यांना सांगायचं होतं की त्याची बायको उद्धट, रागीट आणि भानकुदळ आहे. संध्याकाळी विनोद घरी आला आणि आशाजींनी पाहिलं की त्यांचा मूड आधीच खराब होता. ते पाहून त्या आनंदित झाल्या, कारण नेहमीप्रमाणे जर विनोद आधीच चिडलेला असेल तर त्याला सुनेविरोधात भडकवणं खूप सोपं होतं. त्यामुळे त्यांनी पटकन स्वयंपाकघरात जाऊन गरम चहा बनवला आणि मग उदास चेहऱ्याने जाऊन मुलासमोर बसल्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, तुझी बायको दिवसेंदिवस फार उद्धट होत चालली आहे. आज तर तिने माझ्याबरोबर उभं राहून थेट सांगितलं की तिला माझ्यापासून मुक्त व्हायचं आहे. बरं, आता तुम्ही दोघं तर तरुण आहात, त्यामुळे म्हाताऱ्या आईला विचारणारही नाही का? बरं, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा. पण एक करा, मला कुठल्याशा वृद्धाश्रमात सोडून द्या. मी शांतपणे माझे उरलेले दिवस तिथे काढेन. त्या नकली अश्रू ढाळू लागल्या आणि पुढे म्हणाल्या, तसंही तुझ्या बाबांनी हे घर तुझ्या नावावर केलंच आहे. आता ही गरीब हैसाय विधवा कुठे जाईल? बरं, तूही तिला घराबाहेर काढण्याची इच्छा असेल तर ठीक आहे, काढून टाका. विनोद शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा राग नव्हता. त्याऐवजी तो गंभीर आवाजात म्हणाला, ठीक आहे आई, तुझीही बरोबरच आहे. तूही तुझ्या आयुष्याचा विचार केलास तर आम्हालाही आता शांततेत जगू दे. रोज रोज हे नाटक होत नाही. उद्याच मी तुला वृद्धाश्रमात सोडतो. तिथे तू सुखाने राहा आणि मीही थोडा शांततेत जगतो. इतकं बोलून तो आपली बॅग उचलून झटक्यात आपल्या खोलीत निघून गेला. आशाजी सुन्न झाल्या. त्यांना हे अजिबात अपेक्षित नव्हतं. त्यांना वाटलं होतं की विनोद त्यांच्या या नाटकांनी भडकून संगीतावर राग काढेल, तिच्यावर ओरडेल आणि मग संगीता रडत राहील आणि त्यांना हे बघायला खूप मजा येईल. पण इथे तर पूर्ण गोष्टच उलटी झाली होती. आता त्या काहीही बोलू शकत नव्हत्या. त्या तिथे स्तब्ध बसून राहिल्या, स्वतःच्याच कारस्थानाचा विचार करत. माझ्या मुलाला वाटलं की मी जर हे घर सोडण्याची धमकी दिली तर तो बायकोला ओरडेल, पण आता तर स्वतःच फसले, कारण मीच वृद्धाश्रमात जाण्याची गोष्ट बोलून दाखवली आणि विनोदने ती लगेच मान्यही केली. हे कसं शक्य आहे? आसाजींच्या मनात विचारचक्र सुरू होतं. त्या हतबद्ध होऊन त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांना अजिबात चैन पडत नव्हतं. दुसरीकडे संगीता शांतपणे स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती. घरात एक प्रकारची शांतता पसरली होती, पण आशाजींनी ही शांतता कोणत्या तरी मोठ्या वादळाची नांदी वाटत होती. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आशाजींनी ठरवलं की त्या जेवणासाठी बाहेर जाणार नाहीत. त्या विचार करत होत्या की जर मी जेवायला बाहेर आले नाही तर विनोद नक्कीच मला बोलवायला येईल आणि माझ्या रागामागचं कारण विचारेल. कदाचित तो ऑफिसमधून चिडलेला आला होता
म्हणून त्याने असं बोलून टाकलं असेल. पण त्या कितीही वाट पाहत राहिल्या तरीही विनोद त्यांना बोलवायला आला नाही. आशाजी अस्वस्थ झाल्या. काहीतरी गडबड आहे. विनोद खरंच बदलला तर नाही ना? त्यांनी खोलीत बाहेर येऊन पाहिलं तर विनोद आणि संगीता दोघेही एकाच ताटात प्रेमाने जेवत होते. हे काय? हा अचानक बदलला कसा? त्या गोंधळल्या. त्यांना काहीच समजत नव्हतं. त्या विचारात गुंतून उभ्या राहिल्या. एवढ्यात संगीता पुढे आली. एक शब्दही न बोलता जेवणाची थाळी त्यांच्यासमोर ठेवली आणि परत आपल्या खोलीत निघून गेली. सकाळी नाश्त्याच्या वेळी आशाजींनी ठरवलं की आता त्यांना काहीतरी बोलायलाच हवं. त्या थेट विनोदजवळ गेल्या आणि म्हणाल्या, बाळा, काय झालंय? तू माझ्याशी बोलत नाहीयेस. मी काल जरा रागाच्या भरात वृद्धाश्रमात जाण्याचं बोलले आणि तू लगेच तयार झालास. इतका कंटाळा आलाय का तुला तुझ्या आईचा? विनोद शांतपणे म्हणाला, आई, तूच तर म्हणाली होतीस की तुला वृद्धाश्रमात जायचंय. मी तुझी इच्छा पूर्ण करायला तयार झालो, तर आता तुलाच त्रास होतोय. त्या बोलण्याने आशाजींना धीर सुटला. अरे, मी तर फक्त रागाच्या भरात बोलले होते. पण तू तर खरंच वृद्धाश्रमात टाकून देणार का? तुझ्यासाठी आता तुझी बायकोच सगळं काही आहे का? विनोद शांत स्वरात म्हणाला, आई, माझ्यासाठी माझी पत्नीही महत्वाची आहे आणि तूही. पण संगीता कधीच तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तूच तिला नेहमी दुःखी करत आलीस. आणि आता मला हे सगळं स्पष्ट समजले. तुला वाटलं होतं की मला कधीच सत्य कळणार नाही. त्यांनी पुढे एक मोबाईल काढला आणि पुढे धरला. काल जेव्हा तू ताईला तिच्या सासरीविषयी भडकवत होतीस आणि तुझ्या योजना सांगत होतीस, तेव्हा संगीताने तुझा संपूर्ण व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर तू आणि संगीतामधील सगळ्या गोष्टींचा आवाजाने तिने रेकॉर्डही केला. आता मला कशाचीही शंका नाही. आई, मला लाज वाटते की तू इतक्या खोट्या योजना रचल्या. हो, बाबांनी हे घर माझ्या नावावर केले, पण तू इथे आरामात राहू शकतेस. मी तुला वृद्धाश्रमात पाठवणार नाही, कारण मी इतका वाईट मुलगा नाही. पण मी आणि संगीता मात्र या घरात तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू संगीतालाही खूप दुःख दिलं आहेस. त्यामुळे मी लवकरच एक नवीन घर भाड्याने घेईन आणि आम्ही दोघे तिथे राहायला जाऊ. आशाजी सुन्न झाल्या. त्यांनी संगीताला सतत कमकुवत समजलं होतं. पण आज तिच्या हुशारीमुळे त्या स्वतःच या परिस्थितीत अडकून गेल्या होत्या. त्यांना काहीही बोलता येईना. त्या फक्त एकाच गोष्टीचा विचार करत राहिल्या. मी स्वतःच माझं घर उद्ध्वस्त करून बसले का? हे घर तुझंच होतं, तुझंच आहे आणि नेहमी तुझंच राहील. आता तूही इथे आरामात राहा. विनोदच्या या शब्दांनी आशाजींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना तर वाटलं होतं की माझा मुलगा माझ्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही. पण आज संगीता तिच्या हुशारीने सगळी सत्य परिस्थिती समोर आणली होती. संगीता विनोदला समजवत म्हणाली, मी कधीच आईंना एकटं सोडायचं नव्हतं. मला फक्त एवढंच हवं होतं की मला या घरात सन्मानाने आणि शांततेने जगता यावं. मी आधी जेव्हा माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुझ्याशी बोलायचे तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतास. म्हणूनच मी तुझ्यासमोर पुरावे ठेवले. पण आता मी ठरवलं आहे की मी इथेच राहीन आणि आईंची काळजीही घेईन. कारण त्या कितीही चुकीच्या असल्या तरी त्या तुझ्या आई आहेत आणि त्यांनी तुला वाढवलं आहे. मात्र त्यांच्यासोबत भावनिक नातं जोडणं माझ्यासाठी आता शक्य नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, या घरात मला सुकून हवा, तुझं प्रेम हवं आणि माझ्या आयुष्याचा स्वातंत्र्य हवा. आई, जेवण बनवून वाढवण्यास मला काहीच हरकत नाही, पण मला मानसिक त्रास होऊ नये एवढंच माझं मागणं आहे. विनोद आपल्या पत्नीला समजूतदार स्वभावाने चकित झाला. त्याला समजलं की संगीता किती संयमी आणि परिपक्व आहे. तिने आईच्या चुकीच्या वागणुकीचा बदला घेण्याऐवजी एक समंजस निर्णय घेतला होता. दुसरीकडे आशाजी आता मुलाच्या डोळ्यात नजर मिळवू शकत नव्हत्या. त्यांना आता पश्चाताप होत होता. जर मी सुरुवातीपासूनच माझ्या सुनेशी चांगला व्यवहार केला असता तर आज हे नातं वेगळंच असतं. आता त्या मुलगा आणि सुनेसोबत राहूनही त्यांच्यासाठी परक्या झाल्या होत्या. कारण विनोद त्याच्या विषयीचं प्रेम, आदर आता कायमचं कमी झालं होतं. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते?
सासूने सुनेला मुलीसारखं वागवलं पाहिजे, नाहीतर तीच सून एक दिवस परकी होऊन जात. पती पत्नीच्या नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. चुकीला वेळेत सुधारलं नाही तर त्या पश्चाताप नंतर होतो. तुमच्या मते या कथेत सर्वात महत्त्वाचा धडा कोणता आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.